नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। स्वागत आहे तुमचं गजानन राठोड सर या युट्यूब चॅनलवरती। आपलं मिक्स गणित म्हणजे टॉपिक वाईज आहे, पण मिक्स जो आहे म्हणजे चांगल्या पद्धतीचं तुम्हाला कामी येईल। स्टाफ सिलेक्शन असेल, पोलीस भरती असेल, वनरक्षक असेल, पण सूत्र न वापरता उत्तर आपल्याला कसं काढायचं ते शिकायचं। तर मित्र हो, चला तर मग सुरू करूया चालू विषयाला सुरुवात। बघा, प्रश्न कशा पद्धतीत तुम्हाला विचारला जाते त्याच्यावर तुम्ही लक्ष द्यायचं आणि बघायचं। पहा, एका संख्येला 7 ने गुणून 5 ने भागायचे होते। किती? 7 ने गुणायचं होतं, 5 ने भागायचे होते, परंतु त्याऐवजी चुकून 5 ने गुणून 7 ने भाग दिला तेव्हा उत्तर 25 आले। तर खरे उत्तर काय असेल असा प्रश्न विचारला तर काय होतं बघा। त्याला काय, ती संख्या आपल्याला माहिती नव्हती म्हणून तिला 5 ने गुणलं आणि 7 ने भाग दिला, त्यावेळेस उत्तर तुमचा काय असणार आहे? 25 उत्तर आले आहे। मग छेदाचा संबंध छेदाचा संबंध काय करा, छेदाचा संबंध त्याशी ठेवा, मध्ये गुणाकार होईल। 25 गुणिला 7 छेदाला 5, 5 5 25 म्हणजे 5 7 35। आता ह्या उत्तराला काय करायचं होतं, म्हणजे या संख्येला 7 ने गुणून 5 ने भागायचे होते। तर मग खरे उत्तर काय असा प्रश्न केला। हे दादा लक्ष दे, म्हणजे सरळ सरळ उत्तर काढणार तू। 35 गुणिला 7 ने गुणायचे होते, 7 ने गुणलं, छेदाला 5 ने भागितलं, 5 7 35, 7 7 49। बघा उत्तर पर्याय काय आहे की नाही ते काळजीपूर्वक पहा आणि चला समोर पहा, लक्ष द्या। समोरचा प्रश्न अतिशय सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच्यासाठी काळजीपूर्वक लक्ष द्या। ए आणि बी च्या वयाचे गुणोत्तर 2 यास 5 आहे। त्यांच्या वयाची बेरीज 63 असल्यास ए चे वय सांगा। म्हणजे सरळ सरळ ए चे वय विचारले, गुणोत्तर आहे 2 यास 5 आणि त्यांच्या वयाची बेरीज किती आहे? 63। म्हणजे हे एचं असेल आणि हे बीचं प्रमाण असेल। बेरीज सांगितल्यानंतर या दोन्हीची बेरीज केली आपण, किती? ती बेरीज उचलायची याने भागायचं, 5 आणि 2 7 म्हणजे 7 1 7, 7 न मग 63। पहा, विचारला कोणाचं? एचं प्रमाण किती होतं बाबा? 2 गुणिला जी किंमत आहे आलेली ती आणि नंदोनी 18। पहा, लक्ष द्या, पर्याय 18 आहे का बघा। आहे की नाही सोपं दादा? सरळ सरळ उत्तर काढायचं आपल्याला, ती शिकायचं, म्हणून पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर काय आहे? बरोबर आहे। पहा, नंतरचा प्रश्न सोडवायचं तुम्हाला कसं बघा। बँकेशी केलेल्या करारानुसार एक व्यवसाय करण्यासाठी त्या स्त्रीला व्याजरहित कर्जाचे परतावे समान रकमाच्या काही हप्त्यात करायचे आहे। तर 18 हप्ते दिल्यानंतर स्वतः 60% रक्कम फेडली आहे असे तिच्या लक्षात आले आणि या करारात ठरवलेली हप्त्याची संख्या किती असा प्रश्न असला। वाचायला मोठं जातं, पण उत्तर बाकी छोटं आहे। पाहते, लक्ष द्या, लगेच शॉर्ट मध्ये सांगतो। ज्या वेळेस 18 हप्ते भरले, हे दादा 18 हप्ता भरले, त्यावेळेस 60% काय रक्कम फेडली, तर 100%ला किती असा प्रश्न केला की डायरेक्ट याचा तिरपा गुणाकार करायचा। 18 गुणिला 5, लक्ष द्या, 18 गुणिला 100 छेदाला 7, 0 0 कटले, 6 त्रिक 18 बराबर 10 त्रिक 30। बघा, 10 त्रिक 30 पर्यायामध्ये 30 आहे का? म्हणजेच हप्त्याची संख्या निवडा, तर हप्त्याची संख्या आहे 30। पण सोपं आहे की नाही दादा? अतिशय सोपं, म्हणजे कितीही मोठा असू द्या सरळ सरळ उत्तर तुम्ही काढणार, म्हणून लक्ष द्या, जास्त लांब जायचं नाही, सोपं सांगतो बघा। अतिशय सोपं सांगतो। आता इथे वाट एक्स न सोडवायचं काम नाही, मी सांगतो ते करा। टोपली ए व बी मध्ये ठेवलेली फळांचे गुणोत्तर 7 यास 9 आहे। जर ए टोपलीतील 6 फळे बी टोपलीत ठेवली, कोणत्या?
6 फळे, एवढं लक्षात ठेवा. 6 फळे बी टोपलीत ठेवली तर त्याचे अनुक्रमे गुणोत्तर 1 यास 3 होते. तर ए व बी टोपल्यात मिळून एकूण किती फळे होते? लक्ष द्यायचा. याच्यामध्ये आपल्याला सोडवायचं कशा पद्धतीत ते बघायचं आणि आपल्याला उत्तर कशा पद्धतीत काढायचं ते पहा. लक्ष द्या. दादा लक्ष दे. ही ए बी आपण मांडलं. लक्ष द्या. प्रमाण आहे 7 यास 9. लक्ष द्या. सोपं सांगतो लगेच. हे 9 आहे. जर टोपली ए मध्ये 6 फळे बी टोपली ठेवली, दोन्हीकडे 6 ठेवली, इकडे बी 6 इकडे बी 6. लक्ष द्या. 6 ठेवली तर त्याचे अनुक्रमे गुणोत्तर 1 यास 3 होते. तर ए व बी टोपलीत मिळून एकूण फळे किती? 1 यास 3. बस असा प्रश्न केला तर सोडवायचं कसं दादा लगेच सांगतो. 0 मिनिटात लक्ष दे. याचा संबंध याच्याशी ठेव, याचा संबंध याच्याशी ठेव. 6 18 मिळून घ्यायचे आणि 6 1 6 बराबर किती रे? 24. कसं? 18 6 24. आता संबंध असा ठेवायचा. याचा संबंध याच्याशी, याचा संबंध याच्याशी ठेवायचा. 7 3 21 वजा 9 1 9. याच्यातला फरक आला 12. ते फरक उचला आणि याला भागा. 12 1 12 12 2 24. जनरल किंमत आली 24. तर ए व बी टोपलीत मिळून किती फळे? ए आणि बी चं प्रमाण 5. 7 7 9 किती? 16. आणि जी किंमत आलेली आहे 2 त्याला गुणा आणि 16 2 32. डायरेक्ट तुमचं उत्तर अतिशय सोप्या पद्धतीत आला. म्हणून पर्याय 32 पाहायचा. तर पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर काय आहे? बरोबर आहे. समजलं सर्वांना? लक्षात येत असं. चला समोरचा प्रश्न शॉर्टकट सांगतो. सोप्या पद्धतीत तुम्हाला आला पाहिजे. दादा 400 मीटर अंतरावरून पोलिसांनी चोराला थांबवले. 400 मीटर अंतर हे 400 मीटर असेल आणि या अंतरावर चोराला थांबवले. 400 मीटर अंतरावरून पोलिसांनी चोराला थांबवले. पोलिसांनी पाठलाग सुरू केला. आता केला. त्यावेळी चोरानेही पळायला सुरुवात केली. म्हणजे इथं असेल पोलीस आणि इथं आहे चोर. सुरू केले त्यावेळी चोरानेही पळायला सुरुवात केली. चोराचा वेग ताशी 10 किमी. चोराचा वेग समजा हा पोलीस असेल आणि हा चोर असेल. 10 किमी व पोलिसाचा वेग पोलिसाचा इकडे पोलीस ठेवा. समजा हे पोलीस ठेवा. हे पोलिसाचा वेग आपण धरलं. चोराचा वेग 10, चोराचा वेग 10 आणि पोलिसाचा वेग 15 असेल. या दोन्हीच्या तुलनेत 5 किलोमीटरनं जास्त कोण धावतोय? पोलीस धावतो. कोण धावतोय? पोलीस. मग आता 1 किलोमीटर यानी की 36 सेकंद 1 किलोमीटर यानी की 1000 मीटर आणि 1 तास बरोबर 36 सेकंद. बस एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. तुम्हाला 5/18 8/5 ठेवण्याची आवश्यकता नाही. हे 5 किलोमीटर अंतर आलं म्हणजे याला 5000 करून टाका. म्हणजे किलोमीटरला मीटर मध्ये केलं. 4 संबंधित 36 आहे. 4 संबंधित 36 आहे. तर 400 वर किती? 400 ला किती? सरळ मीटर खाली मीटर टाकलं. हे मीटर आहे आणि हे सेकंद आहे. तर 400 ला किती? याचा केला तिरपा गुणाकार. लक्ष द्या. 400 गुणिला 36 से छेदाला 5000 1 2 3. लक्ष द्या. 1 2 3 1 2 3 5 8 40. चला 8 सकाम 48 8 40 4 8 3 24 4 28 मध्ये हे किती सेकंद आलं? 288 सेकंदात ते काय करतील? चोर त्या म्हणजे पोलीस त्या चोराला पकडतील. पण सांगितलं काय? पोलिसाचा ताशी वेग आहे. जसे गृहीत धरल्यास पकडले जाण्यापूर्वी चोर
किती अंतर पळेल म्हणजे पकडल्यानंतर 288 सेकंद पकडायला लागेल. म्हणजे बघ चोराची चाल पाहून घ्यायची, चोराची चाल पाहून घ्यायची. इथं सांगतो शॉर्टकट मध्ये चोराची चाल 10 किमी, 10ची किती केले 10,000ला 3600, 10,000ला 3600 तर 288 सेकंद. खाली सेकंद टाकला तर हे सेकंद आहे ना, तर किती मीटर. हे तिरपा गुणाकार केला बघा, लक्ष द्या. 288 गुणिला 10,000 ध्यानात घ्यायचा, छेदाला किती 3600 पा. लक्ष द्या 0 कटलं 0 कटलं पा. सरळ सरळ 12 36 12 24 हाच्याले 12 24 हाच्याले 4 12 48 3 1 3 3 8 24 बराबर किती रे 800 मीटर. बराबर किती 800. तर किती जर सेकंद किती वेळात पकडला जाईल, चोर किती वेळात पकडला जाईल तर 288 सेकंदामध्ये पकडला जाईल किंवा मिनिटात केलं तर 60 ने भागून घ्या. पण किती अंतरावर चोर पोलिसाकडून पकडला गेला तर बाबा 800 मीटर अंतरावर पकडल्या गेला. 1 आणि 2 स्टेप मध्ये काय करायचं उत्तर अतिशय सोप्या पद्धतीत काढून घ्यायचं. पहा नंतरचा प्रश्न पहा. 4 पुरुष अथवा 6 स्त्रिया 20 दिवसात काम करतात तर 4 पुरुष अथवा 6 स्त्रिया हे काम 20 दिवसात पूर्ण करतात तर 2 पुरुष व 9 स्त्रिया 2 पुरुष 9 स्त्रिया मिळून किती दिवसात काम करतील असा प्रश्न केला. तर पहा हे जसंच्या तसं गुणाकारामध्ये घेऊन टाकायचं. हे गुणिला 20 छेदाला आता याच्यामध्ये गुणाकार करायचा आणि ते म्हणजे संचुक साइन दोन्ही 12 अधिक संचुक 24 सॉरी नमचुक 36 पा. नमचुक साइन दोन्ही 12 नमचुक 36 आणि या दोन्हीची बेरीज आली 48. किती आली 48. 6 1 6 साइन 8 48 4 1 4 4 2 8 2 1 2 बरोबर किती रे बाबा 10. पा तुम्हाला फास्ट काय घेऊन राहिलो मिक्स गणित काय असते की ज्यांच्या कन्सेप्ट क्लिअर असते, ज्यांना सोपी पद्धत जाते म्हणून आपण सूत्र न वापरता डायरेक्ट उत्तर काढतो. म्हणजे उत्तर असेल तुमचा 10. बघा समोरचा प्रश्न पाहत जा आणि समजून घेत जा. फक्त पाहण्याला किंमत नाहीये. थंबनेल बघितलं ओपन केलं करू नका. व्हिडिओ पाहायचा असेल तर पूर्ण पहा. तर मित्रो नक्की तुमचा फायदा होईल. पहा एका विमानात 500 प्रवासी होते. किती तर त्यापैकी 45 पुरुष व 20% मुले होती तर स्त्री प्रवाशांची संख्या किती असा प्रश्न आला की स्त्री किती होत्या तर बाबा हे 500 आहे. हे किती आहे 500 प्रवासी त्यापैकी 45 पुरुष आणि 20 मुले आहे. म्हणजे मुलं आणि स्त्री जर मुलं आणि पुरुष जर आपण धरलं तर 65 होते आणि 100च्या तुलनेत जर आपण विचारात घेतलं तर 35 काय आहे स्त्री आहे. 35 काय आहे स्त्री आहे. म्हणून 35% स्त्रीचे काढा. म्हणून 35% काय करा स्त्रीचे काढा. टक्के 1 2 1 2 5 5 25 7 2 5 3 15 2 17 म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे 175. बघा 175 बस सोपं आणि सरळ भाषेत काढायचं. लगेच समोरचा प्रश्न पहा. कमी वेळेत जास्त देण्याचा प्रयत्न करील. एका रक्कम समजा एक रक्कम 16,000 किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती 5% कमी होते आणि किती 2 वर्षानंतर किती. पहा पहिले असेल 100% पण दर वर्षांनी 5 न कमी होते. किती टक्क्यांनी 5 न कमी होते. याचा अर्थ कितीने कमी झाली 95% राहिली. 5 न कमी झाली म्हणजे 95%. आणि किती वर्ष 2 वर्षानंतर. किती 2 वर्षानंतर. तर बाबा सरळ सरळ मान्य करून घ्यायची. 16,000 आहे ना 16,000 गुणिला 95/100 गुणिला 95/100 1 2 3 चला 5च्या पटीत संख्या आहे किंवा 2 8 16 2 5 10 5 1 5 5 1 5 उरले किती 4 5 9 45 म्हणजे 8 गुणिला 19 गुणिला
95 बराबर, लक्ष द्या पहिले याचा करून घेऊ आपण. 19 गुणिले 8, 9 8 72, 2 हातच्याले 7, 8 1 8, 8 7 15 आणि परत पुन्हा 95 न करू. 5 2 10 हातच्याले 2 सॉरी 1, 5 5 25, 25 आणि 1 26, 6 हातच्याले 2, 5 1 5 आणि 2 7, 9 2 18, 8 हातच्याले 1, 5 आणि 45 49, हातच्याले 4, 9 1 9, 9 4 13, 0 0 6 8 आणि 6 14 4, हातच्याले 10 7 17, हातच्याले 1 4 आणि 14 740. बघा 14 740 पर्याय नाहीये किंवा गुणाकार चुकला बहुतेक आपला काटाकाटीत, पण 14 440 हा त्याच्यातलं काय असेल उत्तर आहे. याचा गुणाकार करून घेतला तुम्हाला उत्तर बरोबर भेटून जाते. पहा समोरचा प्रश्न. नीरजने बघा नीरजने 500 रुपये खरेदी किमतीमध्ये घड्याळ 560 ला विकले. किती? 560. 560 कोण? हे नीरज. आणि नंतर खरं आता नीरजचा टक्केवारी काढून घेऊ. नीरज समजा किती तुलनेत 60च्या पुढे आहे, मग खरी किंमत खाली टाकून द्यायची 500, याला गुणिला 100, 2 शून्य कटले 2 शून्य कटले 5, 12 5 60 म्हणजे 12 पहिले आलं. त्याच्यानंतर 12% आल्याच्या नंतर सरळ आता कोण राहिला? विकले तुषारने. कोण? तुषार. ध्यानात घ्यायचं. कोण? तुषार. तुषारने 600 रुपयात खरेदी किमती घड्याळ 666 रुपयाला विकली. म्हणजे तुलनेत किती? 66 रुपये. आणि या खऱ्या किमतीत किती? 66 ने काय आहे? गुणिला 100. विकले तर दोघांपैकी शेकडा नफा कोणाला अधिक मिळाला असा प्रश्न केला. 1 2 असा प्रश्न. याचा बरोबर उत्तर येणार 6 1 6 11. म्हणजे 1% फरक आहे. किती? 1%. म्हणजे नीरज तुषारपेक्षा 1% काय आहे? जास्त आहे. नीरजला 1% काय म्हटला? 1%. तर दोघांपैकी शेकडा नफा कोणाला मिळाला? तर नीरजला नफा मिळाला. ते बी 1%चा आहे. का सोपा? लगेच चला समोरचा प्रश्न पहा. सोडत असताना गडबड करू नका. 2 संख्याचा लसावी मसावी अनुक्रमे पहा 432 व 72 आहे. एक संख्या 216 असेल तर दुसरी संख्या काढा असा प्रश्न आला. सरळ काय म्हणायचं? म गुणिला ल बराबर 1 गुणिला 2 असा. मल्ल असं केलं की लगेच 432 गुणिला 72 400 गुणिला याच्यासोबत संख्या आहे ती सरळ छेदात टाकून घ्यायची. 216 आपण लगेच भागात तोडून घेऊ. 3 7 21, 3 2 6, 3 1 3, 3 चूक 12, 1 उरला 3 चूक 12, 72 कटले बराबर किती रे? 144. तर पर्याय 144 पाहायचे. उत्तर अतिशय सोपं आहे. बघा 7 क्रमवार विषम संख्याची सरासरी पहा. लक्ष द्या. 7 क्रमवार विषम संख्याची सरासरी 20 आहे. तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती असा प्रश्न विचारला. त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती? आपला तो ऑप्शन आहे. चला ही 20 लिहिली सरासरी आहे. क्रमवार 7 याच्यानंतर लिहा. लक्ष द्या. याच्यानंतर लिहा 19 17 आणि 15 21 23 आणि 25. बाबा सर्वात मोठी काय आहे? 25. इथं 25 पाहिजे होता पण सर्वात मोठी काय आहे? 25. मग लक्षात द्या त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती? 25. सरळ विषम संख्या मांडून घ्यायच्या आणि नंतर क्रमशः चलायचं समोर 2 2च्या फरकानं डायरेक्ट उत्तर तुम्हाला भेटतं. बाबा समोरचा प्रश्न पहा. एक प्राणी संग्रहालय आहे. काय आहे? एक प्राणी संग्रहालय आहे. काही हत्ती व काही बदकी पहा. लक्ष द्या. हे हत्ती लगेच सोपं सांगतो आणि हे बदक. हत्ती बदके आहेत
त्यांच्या माना मोजल्या तर एकूण माना म्हणजे सरळ सरळ मुंडकच असेल ना, मुंडक कधीही दुसऱ्या पदासोबत वजा ठेवायचा, म्हणजे याच्यासोबत वजा ठेवायचा काय 37 होतात. पाय मोजल्यास एकूण 116. पाय किती रे 116. हे पाय ध्यानात ठेवायचे हा. हे पाय मोजल्यास 116 होतात. तर त्यापैकी हत्तीची संख्या किती? आता लक्ष द्यायचं, हे वजात हत्तीला पाय असतात 4, बदकाला पाय असतात 2. मग या 2चा संबंध गुणाकार याला 2 न ठेवायचं, नेहमी लक्षात ठेवायचं. त्यासोबतच 37 दोन्ही 74. मग याच्यातून 74 काय करून घ्यायचे, 74 काढून घ्यायची, याच्यातून काढून घ्यायचा, याच्यातला फरक घेऊन टाकायचा. ते 2चा लक्ष द्या, त्या 2चा फरक. आता येणारी किंमत आपण ही मूळची मानेल म्हणजे हत्ती याच्यातला फरक घेतला आपण किती बघा, 116 वजा 74. याच्यातला फरक आला 2. 7 आणि 4 म्हणजे 42. लक्ष द्या. मग हेच 42 ला या 2 न भागायच्यातला फरक आला आणि 2 न भागितलं 2 दोन्ही 4, 1 2. सरळ सरळ तुमचं उत्तर 21 असणार आहे. आणि हे 21 37 मधून काढून घ्या, तुम्हाला बदक भेटून जातं. म्हणून हाती जर विचारलं तर किती मारणार आहे 21. आलं लक्षात? हाती जर विचारलं तर 21 मारणार आहे. बघा समजून राहिलं सर्वांना? सोपं आहे. काय काय केलं मुवमेंट ते लक्षात ठेवा. तुम्हाला कळतं, स्टेप बाय स्टेप केलेली आपण, म्हणून लक्षात ठेवायचं. आरामशीर घ्यायचं, शांततेत घ्यायचं आणि समजून घ्यायचं. जर समजून नसेल घेतलं मग काही फायदा नाही. 1-2 अंकी संख्येतील अंकाची बेरीज 10. अतिशय सोपं सांगतो मी. बेरीज किती आहे 10 आहे. त्या अंकाची अदलाबदल करून येणारी संख्या आणि मूळ संख्या यांच्या 54चा फरक आहे. तर मूळ संख्या कोणती असा प्रश्न केला तर मूळ संख्या कोणती? दादा लक्ष दे. आणि त्यातली मूळ संख्या जर विचारली तर कोणती? सरळ सरळ फरक जे आहे ते 54. याला नेहमी 9 न भागायचं. याला किती 9 न भागायचं. नेहमी उत्तर चुकणार नाही. बराबर 9 1 9 9 सखी 54. आता हे 6 आले. आता 6 जर म्हटलं तर याला काय मानणार तुम्ही? फरक. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बेरीज आणि फरक असा तुम्हाला संख्या प्रणालीमध्ये शिकवलेला आहे. लक्ष द्या. सरळ सांगतो, एक संख्याची बेरीज किती आहे 10. 10 अधिक 6 छेदाला 2 प्रकार शिकविले. बराबर 10 16 16 भागिले 2 बराबर किती आले 8. नंतरचं लक्ष द्या. 10 वजा 6 छेदाला 2. 10 वजा 6 छेदाला 2. 4 छेदाला 2 बराबर किती रे 2. आलं लक्षात? आता याच्यामध्ये अशी संख्या तयार झाली, एक 8 आणि 2 आहे का पर्याय? 8 आणि 2. बघा याच्यात 82 ऑप्शन 82 मारला असतं. याच्यात 28 आहे. या संख्येची अदला बदल केली त्याच्यातला फरक बघा काय येतो 54. आला का 54 फरक? याचा अर्थ उत्तर क्रमांक 28 तुमचं काय आहे बरोबर आहे. लक्ष द्या दादा, किती सोपं करून दिलं तुम्हाला. मार्क जाणार नाही, फक्त काळजी घ्या आणि सुरुवात करा तयारीला. बघा लगेच सोपं सांगतो. कविता आणि काजल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर. कोण? कविता आणि काजल. ही कोण? कविता काजल. आपण 2 सिरीज चालवतो, एक चालू घडामोडी आणि मिक्स मॅथ आणि टॉपिक वाईज. मराठी येते पण त्याला वेळ नाही, शिकवायलाच वेळ चालला जातो. माझा विद्यार्थी पण आहे माझ्याकडे. कविता आणि काजल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3 यास 5. 3 यास 5. 7 वर्षानंतर किती रे? 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11 यास 16 होते. तर त्यांची आजचे वय काढा. 11 यास 16 होते. डायलेक्ट मारायला मी पण कमी नाहीये, पण मित्र हो डायलेक्ट मध्ये जास्तीत जास्त वेळ जातो. थोडं माइंड फ्रेश ठेवण्यासाठी ना तुम्हीच काय करा, व्हिडिओ स्टॉप करा, फ्रेश व्हा, नंतर पहा, पण तुमचा फायदाच होईल. 7 वर्षानंतर नेहमी सारखा आपला 7 गुणिला या दोन्हीतला फरक आला किती 5 म्हणजे 5 आला छेदाला 16 48 11 5 55. याच्यातला फरक काढून घ्यायचा. याच्यातला फरक आला कितीचा 7चा. किती आला 7चा. मग ते 7 टाकले, 7 7 कटले, जनरल किंमत आली 5.
विचारलं कोणाचा तर त्यांची सरळ सरळ 7 वर्ष त्यांच्या वयाचे गुणोत्तर, तर त्यांची आजची वय काढा, आजची हे वर्षानंतर खाली घेतले, मग सरळ सरळ 5 त्रिक 15, 15 5 5 25. बघा पर्यायामध्ये 15 25 आहे का, तर हा पर्यायामध्ये 15 आणि 25 आहे, म्हणून काजल 25 वर्षाची कविता 15 वर्षाची आहे की नाही आहे. दादा समजून घ्यायचं आणि लगेच समोरच्या प्रश्नावर चालल्या जायचं आणि आपल्याला सोडवायचं कसं ते बघायचं. पहा अक्षय कार्यक्षमता भावनापेक्षा 30% जास्त आहे. अक्षय एकटा एक काम पहा किती 30%, सोपं सांगतो, एक काम 23 दिवसात पूर्ण करतो, त्या दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न आला. सरळ सरळ क्षमता काय जास्त आहे ना, म्हणून काय करायचं 23 गुणिला 130 म्हणजे 100 मध्ये 130 पेक्षा जास्त आहे, म्हणून बराबर 130 ध्यानात घ्यायचं. 130 छेदाला 100% आणि नंतर 130%, या दोन्हीची बेरीज करून घ्यायची, म्हणजे बेरीज आली किती 230 आणि ते 230 छेदाला घेऊन टाकायचे. हा शून्य काटला, हा शून्य काटला, 23 कटले बराबर 13, म्हणून दोघे मिळून ते काम 13 दिवसात करतील. पर्याय क्रमांक 4 ध्यानात घ्यायचं, बाकी काहीच नाही. आहे की नाही आहे दादा? सोपं, एकदम सोपं तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. मिक्स मॅथ, मिक्स गणित. एका घनाकृतीचे घनफळ लक्ष ठेवायचे. घनफळ बाजूचा घन हा घनफळाचा सूत्र आहे आणि पृष्ठफळ काय म्हणलं मी, पृष्ठफळ लक्षात घ्या 6 गुणिला बाजूचा वर्ग हा त्याचा काय आहे पृष्ठफळ. याच्यात घनफळ दिले, घनफळ किती होता 343, याचा घनमूळ काढून घ्यायचा म्हणजेच किती रे 7, म्हणजेच किती 7 आणि 6 गुणिला 7. मग आता इथं बाजूचा वर्ग म्हणजे 7चा वर्ग, 7 बाजू आली ना, मग 7चा वर्ग 7 गुणला 7 बराबर 7 7 किंवा 6 7 42 गुणिला परत हे 7, 7 2 14 4 आजचे 1 6 7 चूक 28 आणि 1 29 294 बघा पर्यायामध्ये आहे 294 चौरस मीटर आहे की नाही आहे तुमचं उत्तर. पहा दादा आणि समोर चला. पहा दोन संख्याचा लसावी, ए दादा दोन संख्याचा लसावी, बघा दोन संख्याचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 15 पट नेहमी विचारा. आता लसावी मसावीचा एक व्हिडिओ पडून जाईल आपला, त्याच्यामध्ये टाकेला आहे, पण हे मिक्स मध्ये आहे म्हणून टाकला आहे. जर मसावी 15 असेल काय तर त्या संख्या कोणत्या पहा. लक्ष द्या, हे काय आहे पट, पट बराबर किती आहे 15 आणि मसावी जर विचारला तर मसावी किती आहे रे बाबा 15. लक्ष द्या, कधीही पटची काय करायची फोड करायची, काय करायची फोड, म्हणून हे 15 घेतले आणि असमायिक अवयवाची फोड केली आणि ती फोड म्हणजे सरळ सरळ 5 5 त्रिक 15 ही मोठी संख्या आणि याला नेहमी मसावीनं गुणायचं. कशाने गुणायचं मसावीनं. हे 15 गुणिला 15 बराबर लक्ष द्या 15 5 75 आणि 15 त्रिक 45. तर त्या संख्या कोणत्या 75 45 किंवा 45 75 त्या संख्या आहे 45 75 आहे की नाही दादा. सोपा आहे, सरळ आहे, फक्त लक्ष दे आणि चाल पुढे. 1000 मीटर लांबीची रेल्वे गाडी ताशी 36 किमी ताशी 36 किमी वेगाने जात असता 1800 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म किती वेळात ओलांडेल असा प्रश्न विचारला. गाडी स्वतःचं अंतर प्लस बोगद्याचं अंतर काय करते पार करते तेव्हा वेळ ठरते. म्हणून लक्षात द्या हे 1000 अधिक 1800 बरोबर 28 ते एकूण मीटर अंतर काय केलं तिनं पार केलं. पा मीटरचा किलोमीटरचा मीटर मध्ये करा, सेकंद सोबत ठेवा म्हणजे 36,000 ला 36 सेकंद हे मीटर आहे. हे मीटर खाली मीटर टाकला, हे मीटर हे सेकंद, तर 2800 ला
किती असा प्रश्न केला तर 2800 गुणिला 3600 छेदाला 36,000 1 2 3 1 2 3 36 36 कटले आणि 280 उरले म्हणून पर्याय पहा 280 आहे का? पहा 280 आहे ना? आहे. पहा लक्ष द्यायचं आणि डायरेक्ट उत्तर सोडवायचा. 280 उत्तर तुमचं अगदी बरोबर असणार आहे. बघा पहा याच्यामध्ये सोडवत असताना घाई गडबड करायची नाही. सरासरी सांगितलं आहे 90 ते 180 अंकाची सरासरी 80 ते 160 अंकाच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे? सरळ सरळ बेरीज करत बसायचं नाही, त्याला एकूण संख्या भागायची नाही. एक पहिली संख्या शेवटची संख्या घेऊन टाकायची. बराबर 9 9 त्रिक 27 270 270 भागीला 2 बराबर बेका बे बेत्रिक बे बेदून 4 बेत्रिक 6 बे पंच 10 135 हे आलं. त्याच्यानंतर 80 अधिक 160 8 1 8 8 2 16 8 त्रिक 24 भागीला 2 बराबर 240 छेदाला 2 बेक बे बेदोनी 4 120 च्या तुलनेत पाहायचं शिल्लक काय आहे? 15 आहे का? फरक ते पहा आणि उत्तर कितीने जास्त आहे तर 15ने जास्त आहे. पहा मित्र हो, समजत असेल तर नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा आणि नंतरच आपल्या मित्राला शेअर करा. एका पुस्तकाची छापील किंमत 180 किती? 180 छापील किंमत. तर 153 ला विकले 153 तोटा झाला. 153 ला विकले तर शेकडा सूट किती? असा म्हटलं किती टक्के सूट दिलं त्या माणसानं. दुकानात गेल्यानं काय केलं बघा, याच्यातला फरक काढला. 180 वजा 153 याच्यातला फरक आला 7. इथं 7 म्हणजे 2 म्हणजे 27. आता हे 27 आले. जी पहिली किंमत होती ती 180 छेदाला टाकली गुणिला 100 टाकलं. लक्ष द्या 0 0 कटलं. 9 1 9 9 त्रिक 27 9 2 18 बे 1 बे बे पंच 10 आणि 5 त्रिक 15 किती टक्के? 15% म्हणून लक्ष द्या 15% तुमचं उत्तर बरोबर आहे. चला तर मग मित्र हो, समोरचा प्रश्न लगेच पाहू. 10% दर आहे. दसे 10 दराने 5 म्हणजे 50,000 मुदलाचे सरळ व्याजाने किती वर्षात 60,000 रुपये सरळ व्याज असा प्रश्न आला तर काय करायचं? 10% दर आहे आणि हे 50,000 1 2 3 4 आणि हे 60,000 1 2 3 4 याच्यातला फरक आला 1 2 3 4 म्हणजे 10,000चा व्याज आला. च्यापेक्षा कमी त्यापेक्षा जास्त सोबत नेहमी 100 ठेवायचं पा आणि छेदाला काय करायचं? छेदाला हे 10 आणि आपलं नेहमी ठेवू पा हे 10 आणि जी मूळ रक्कम आहे, मूळ कोणती रक्कम आहे? 50,000. ती 50,000 मूळ रक्कम ठेवली. 1 2 3 1 2 3 1 2 1 2 1 5 1 5 5 2 10 बराबर 2 वर्ष पर्यंत आहे का? बघा उत्तर तुमचं असणार आहे 2 वर्ष. अशा पद्धतीत दादा उत्तर सोडव आणि समोरचा पा सरळ सरळ सांगतो. एका बॅग मध्ये जेवढे चौकोनी पुठ्ठे आहेत त्याच्या दुप्पट त्रिकोणी पुठ्ठे आहेत. पा हे चौकोनी पुठ्ठे आणि हे त्रिकोणी पुठ्ठे. ज्यावेळेस 1 पट असेल हे 2 पट असेल. चौकोनी म्हणल्याच्या नंतर 4 पट, पण 4 कोण आणि त्रिकोण म्हणलं तर 3 कोण, पण दुप्पट आहे. 3चे दुप्पट म्हणलं तर हे 6. यांची करायची बाबा बेरीज. लक्षात ठेवा यांची करायची बेरीज होते तर सर्वाचे कोण एकत्र मोडले असतात तेव्हा 180 झाले. किती? 180 झाले. तर बॅग्स मध्ये एकूण किती त्रिकोणी पुठ्ठे असतील असा प्रश्न केला तर हे 10 उचल, याला भागाला घे आणि उत्तर काढ. 18 आणि 18 उत्तर काढल्याच्या नंतर सांगितलं त्रिकोणी पुठ्ठे. त्रिकोणी किती पट आहे? दुप्पट आहे. म्हणून 18 गुणिला 2 घे आणि 36 पर्याय आहे का? आहे नाही आहे दादा? 100% आहे. पा समजल तुम्हाला? चला येत आहे. लक्ष दे. पा आपल्याकडेच पाहायचं नाही, फक्त फळ्याकडे पाहायचं. पा 4 3 9 1
या संख्येतील 4 व 1 च्या स्थानिक किमतीची बेरीज किती असा प्रश्न विचारला। हे 4 ओढायचे आणि 4 जसेच तसे लिहायचे 1 2 3 1 2 3 आणि बेरीज सांगितली 1 ची एक खाली एकच टाकायचा आणि बेरीज करायची 1 2 आणि हे 0 टाकायचं 4001 पर्याय पाहायचा आणि उत्तर ठोकून द्यायचा आणि समोर चालायचं। बाबा 13व्या डावात त्याने 64 धावा काढल्यामुळे त्याची सरासरी धाव संख्या 2 ने कमी, लक्ष द्या 2 ने कमी झाली तर 13व्या डावानंतर धावांची सरासरी किती असा प्रश्न आला। दादा तुला सांगतो ताई कसं सोडवायचं ते सोड। हे 10 64 धावा घेऊन घे, हे 64 घेतले ताई, मग म्हणलं काय 2 13व्या डावात याला 13 न गुणून घे, 13 दुनी 26 आणि ते 26 याच्यात मिळून घे आणि मिळवल्याच्या नंतर उत्तरले 90 गेला मार्क। पण 90 म्हटलं आपण तर किती न कमी झाली 2 ने कमी झाली म्हणून -2 कर आणि उत्तर डायरेक्टली 88। जर मार्क गेला तर मला सांग 88 उत्तर अतिशय उत्तर तुमचं काय आहे बरोबर आहे। बघा नंतरचा प्रश्न 2 संख्याचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 6 व 72 आहे। 2 संख्याचे गुणोत्तर 3 या 4 तर त्या 2 संख्यातील लहान संख्या कोणती, लहान प्रमाण कोणतं आहे 3। 3 गुणिला नेहमी मसावी सोबतच गुणाकार करायचा प्रमाणाचा गुणिला 6 आणि 6 18 उत्तर 18 आहे का। पहा मित्र हो अतिशय सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। जर कुणाला गणिताची पीडीएफ लागत असेल तर नक्की आपल्याला आपल्या या नंबरवरती तुम्ही काय करायचा एक हाय पाठवायचा 86 98 52 14 72 याच्यावरती तुम्ही हाय पाठवायचा आणि पीडीएफ मागवून घ्यायची। तर मित्र हो कसं वाटलं नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि हो जर नवीन असाल आपल्या या चॅनल वरती तर नक्की सबस्क्राइब करा आणि शेअर करा। भेटूया समोरच्या व्हिडिओ मध्ये। चला तर मित्र हो नमस्कार, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।